श्रोते हो, साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील. तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही विनंती. आजची गोष्ट आहे जशी संगत तसे गुण. एके दिवशी राजाच्या दरबारात एक माणूस आला. तो व्यापारी होता. त्याच्या हातात 2 पिंजरे होते. दोन्ही पिंजऱ्यात 2 छानसे पोपट होते. त्यातला एक पिंजरा होता तो त्या छोटा, तर दुसरा होता तो त्या पहिल्यापेक्षा थोडासाच मोठा. राजाने ते दोन्ही पिंजरे आणि त्यातले ते दोन्ही पोपट पाहून विचारले, काय रे बाबा, या दोन्ही पोपटाच्या पिंजऱ्यांची किंमत काय? पहिला पिंजरा पुढे करीत तो व्यापारी म्हणाला, ह्याची किंमत 400. मग दुसरा पिंजरा पुढे करून म्हणाला, ह्या पिंजऱ्याची किंमत 100 रुपये. जर दोन्ही पिंजरे जवळजवळ सारखेच, त्यात दोन्हीतही पोपटच, तेही एकसारखे, मग पिंजऱ्याच्या किमतीत मात्र एवढी तफावत का? राजाला जरा आश्चर्यच वाटले. जाऊ दे, असेल काहीतरी कारण. राजाला पक्षी पाळण्याचा नाहीतरी शौकच होता. राजाने व्यापाऱ्याने सांगितलेली किंमत दिली आणि ते दोन्ही पोपटाचे पिंजरे खरेदी केले. ह्यातला एक पिंजरा आमच्या महालात लावा, असे राजा सेवकाला म्हणाला. सेवकाने जास्त किमतीचा पिंजरा हा नेऊन राजाच्या महालात लावला. रात्री पलंगावर झोपता झोपता राजाच्या मनात विचार आला, पोपट तर एकसारखेच, पण त्यांच्या किमतीत मात्र एवढा फरक तो का? हा विचार करत करत राजाला झोप लागली. पहाटे राजाला जाग आली, ती गोड अशा रामनाम नावाने. राजा जागा होत विचार करू लागला, अरे इथे तर जवळपास मंदिर नाही, माणसं नाही, मग हे रामनाम कोण म्हणत आहे? राजाने अवतीभोवती पाहिले, कानोसा घेतला. आवाजाच्या रोखानं राजानं चमकून पाहिलं तर काय, तो जास्त किमतीचा पिंजऱ्यातील पोपट पहाटे पहाटे रामनाम घेत होता. राजाला पाहून त्या पोपटाने पुन्हा तोच राम राम जय जय सीताराम हा जप केला. त्या पोपटाचा गोड आवाज ऐकून राजाचं मनही प्रसन्न झालं. विशेष गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी देवाचं नाव ऐकलेला तो दिवसही राजाला फार आनंदात गेला. दुसऱ्या दिवशी रात्री सेवकाने तो दुसरा पिंजरा आणून महालात ठेवला. राजाला सकाळी जाग आली खरी, पण ती रामनामाने नव्हे तर घाणेरडे शब्द ऐकून, शिव्या ऐकून. राजाने हे शब्द ऐकले आणि त्याचा पारा एकदम चढला. राजा गरजला, कुणी ठेवला हा पिंजरा इथे? मला तो कालचाच रामनाम जप करणाराच पोपट हवा. घेऊन या त्याला इकडे आणि ह्याला नेऊन मारून टाका. सेवकाने तो कालचा पिंजरा तेथे आणताच राम राम जय जय सीताराम हे गोड शब्द राजाच्या कानावर पडले. सेवक राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या दुसऱ्या पोपटाला मारायला नेत असताना तो पहिला पोपट म्हणाला, महाराज दया करा, त्याला मारू नका. तो माझाच भाऊ आहे. फक्त हा दोष त्याला लागलेल्या वाईट संगतीचा आहे. मी एका साधूच्या आश्रमात राहिलो, भजन शिकलो, तर तो एका चोराच्या, वाईट माणसाच्या घरात राहिला आणि हे असले अपशब्द, शिव्या शिकला. राजाला त्या रामनाम घेणाऱ्या पोपटाचं बोलणं एकदम पटलं. त्याने त्या दुसऱ्या पोपटाला सोडून दिले. पहिल्या पोपटाजवळ येऊन राजा त्याला म्हणाला, मित्रा, खरंच रे, तू म्हणतोस ते खरं आहे. ज्याला जशी अन जी संगत लाभते त्या संगतीप्रमाणेच जो तो चांगला किंवा वाईट घडत असतो, हेच खरे. ज्यावेळी हा अनुभव राजाच्या प्रत्ययाला आला, तेव्हा त्याला एकसारख्या दिसणाऱ्या पोपटाच्या किमतीतल्या फरकाचे कारणही लक्षात आले. धन्यवाद.